नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनेलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज झालेले महिला बालविकास विभागामध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले गेले होते डिटेल्समध्ये चर्चा करणार आहोत. जर तुम्ही देखील पेपर दिला असेल तर नक्कीच या ठिकाणी 94 03 16 98 16 या नंबरवरती तुम्ही प्रश्न पाठवून सहकार्य करायचं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट आणि थर्ड शिफ्ट तिन्ही शिफ्टमध्ये जे पेपर झालेले आहेत, प्रश्न आहेत ते बघणार आहोत. जेवढे आपल्याकडे आलेले आहेत ते प्रश्न असा विचारला होता, 1857च्या उठावावेळी सातारा येथे कोणाच्या नेतृत्वाखाली उठाव झाला? कोणाच्या नेतृत्वाखाली हा उठाव झाला होता? तर रंगो बापूजी गुप्ते यांच्या नेतृत्वाखाली सातारा येथे हा उठाव झालेला होता. आणि तुम्हाला एक TCSचं एक वैशिष्ट्य सांगतो. TCSने एकदा पॅटर्न जर चालू केला तर त्याच पॅटर्नवरती रिपीट प्रश्न करते. प्रश्न रिपीट होत नाही, फक्त त्या टॉपिकवरती प्रश्न विचारते. तुम्हाला जे टॉपिक सांगतो ते फिक्स करा. 1857 हा टॉपिक तुम्ही फिक्स करून ठेवा. तुम्हाला 2 मार्क 100% भेटतील. त्याच्यानंतर RTI जो टॉपिक आहे, माहिती अधिकार, याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाते. त्याच्यानंतर RBI वरती प्रश्न तुम्हाला विचारला जातो. त्याच्यानंतर 2011 ची जनगणना, लोकसंख्या याच्यावरती प्रश्न विचारतो. हे 4 गुण तुमचे फिक्स होऊन जातात. हे टॉपिक नक्की पाठ करून घ्या. ठीक आहे. तुम्ही जर पेपर दिला असेल तर प्रश्न नक्की पाठवा. तर आता जो नेक्स्ट क्वेश्चन होता तर तो होता, गोदावरी नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते? कोणत्या जिल्ह्यातून वाहते? आता वाहायला ती भरपूर जिल्ह्यातून वाहते, परंतु 3 पर्याय असे असतील का त्या जिल्ह्यातून वाहत नाही, परंतु एकच पर्याय असे असेल की त्याच्यामध्ये त्या जिल्ह्यातून वाहते. आता नाशिक, अहमदनगर, बीड, जालना, परभणी, नांदेड, गडचिरोली या 7 ते 8 या ठिकाणी जिल्ह्यातून ही नदी वाहते, गोदावरी नदी. नेक्स्ट सोप्या लेवलचा प्रश्न विचारला होता, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना त्यांनी केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली? तर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी 1906 मध्ये डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना केलेली आहे. हा प्रश्न देखील विचारला होता. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा प्रश्न, जे कायदे आहेत वेगवेगळे त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो. तर अन्न भेसळ कायदा कधीचा आहे? या ठिकाणी कधीचा झालेला आहे, तर माझ्याकडून टाईप ना, या ठिकाणी कधीचा आहे अन्न भेसळ कायदा? तर 1954चा हा कायदा आहे, अन्न भेसळ कायदा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, आता तुम्हाला या क्वेश्चन बद्दल थोडा डाऊट आहे, परंतु तुम्हाला मी सांगून देतो. बघू शकता, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना कधी सुरू झाली ही योजना? तर बघू शकता, महाराष्ट्रातील एकूण 15 जिल्ह्यातील 5142 खेड्यांमध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना सुरू करण्यात आलेली होती 2021 मध्ये. हे लक्षात ठेवा. आणि लाभ शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वृद्धी करणे हा हे होते. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन जो होता, महत्त्वाच्या योजनेवरती प्रश्न विचारला जात आहे. तर रोजगार हमी योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय होते? या योजनेचे मुख्य उद्दिष्ट? तर तुम्ही बघू शकता, रोजगार हमी योजनेचे मुख्य उद्दिष्ट ग्रामीण भागातील बेरोजगारांना रोजगार व त्यांचे दारिद्र्य कमी करणे हा रोजगार हमी योजनेचा मुख्य उद्दिष्ट आहे. तेथे काय काय पर्याय होते ते देखील वेगळे असतील. तर महत्त्वाचे सर्वात म्हणजे ग्रामीण भागात किमान 100 दिवस रोजगार उपलब्ध करून देणे हा या ठिकाणी रोजगार हमी योजनेचे मुख्य उद्दिष्ट होते. तर नेक्स्ट म्हणजे वाईन उत्पादनात महाराष्ट्रात कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे किंवा अग्रेसर आहे? तर आपला हा वाईन म्हणजे दारू उत्पादनामध्ये आपला जवळचा नाशिक जिल्हा हा प्रसिद्ध आहे, किंवा प्रथम क्रमांकावरती असे म्हणू शकत नाही, परंतु प्रसिद्ध असे तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हापूस आंब्यासाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? तर रत्नागिरी हा जिल्हा प्रसिद्ध आहे हापूस आंब्यासाठी. नेक्स्ट क्वेश्चन, बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना कोणी केली? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केलेली आहे. आणि कधी केलेली आहे? 20 जुलै 1924 ला केलेली आहे आणि मुंबई येथे केलेली आहे. हा प्रश्न लक्षात घ्या. नेक्स्ट क्वेश्चन असा होता की आर्थिक आणीबाणी
आणीबाणीशी संबंधित कलम कोणता आहे? तर कलम 360 हा राष्ट्रीय आर्थिक आणीबाणीशी संबंधित कलम आहे आणि जेवढे पण या ठिकाणी महत्त्वाचे जे कलम आहे त्याच्याशी संबंधित प्रश्न 100% TCS विचारते. नेक्स्ट क्वेश्चन आहे संपत्तीचा हक्क कोणत्या कलमाशी संबंधित आहे? तर तो कलम 31 या कलमाशी संबंधित आहे संपत्तीचा हक्क. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे धर्मनिरपेक्ष हा शब्द राज्यघटनेच्या सरनाम्यात कधी समाविष्ट करण्यात आला? तर 1976 ला समाविष्ट करण्यात आला आणि ही कोणत्या घटना दुरुस्तीनुसार? तर 42व्या घटना दुरुस्तीनुसार 1976 मध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला आहे. ठीक आहे. हे कुठलं तरी इथे मिस्टेकने आलं 1960. ठीक आहे. हे पण झालं आपलं आणि हे पण झालेलं आहे. आता नेक्स्ट बघू शकता. आता पुढे वेगवेगळे विज्ञानवरती 2 प्रश्न होते माझ्या अंदाजित. नाबार्डवरती पहिल्याच दिवशी प्रश्न विचारले होते आणि पुन्हा इथे रिपीट झाले प्रश्न. तुम्हाला आधीच सांगितलेले होते. नाबार्डवरती एक प्रश्न. त्याच्यानंतर जागतिक वारसा स्थळ याच्यावरती प्रश्न आणि स्थळ किंमत वाढ याच्यावरती प्रश्न विचारले होते. आता कोणकोणते टॉपिक होते बघू शकता. ॲप्टिट्यूड, रिझनिंग, नंबर सीरीजचे 5 क्वेश्चन होते. त्याच्यानंतर बघू शकता अर्थमेटिक सीरीज 5 ते 7 प्रश्न होते. कोडिंग, डिकोडिंग 5 ते 7 प्रश्न होते. ऑड मॅन आउट इथे 4 ते 5 प्रश्न आणि ॲप्टिट्यूड वर एकही प्रश्न नाही असे माहिती भेटलेली आहे. तर इंग्लिशमध्ये जर बघू शकता पॅसेज वरती 5 प्रश्न, सिनोनिम्स वरती 2-3 प्रश्न, अँटोनिम्स वरती 2 प्रश्न, इरेर वरती 3-4 प्रश्न, फेर्स आणि प्रोवर्ब याच्यावरती 3-4 प्रश्न बघू शकता. प्रिपोजिशन याच्यावरती फिल इन द ब्लँक्स याच्यात 6-7 प्रश्न, वन वर्ड याच्यावरती 1-2 प्रश्न, पॅराजंबल वरती सगळ्यात जास्त प्रश्न 4-5 प्रश्न होते. फाइंड इनकरेक्ट स्पेलिंग इन गिव्हन युअर सेंटेन्स याच्यावरती 4 प्रश्न होते. आता मराठीवरती जर बघितलं तर TCSचा सर्वात आवडता टॉपिक हा समास आहे. समास आणि प्रयोग. समासावरती 7 प्रश्न, समासावर सगळ्यात जास्त प्रश्न होते असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यानंतर प्रयोगावरती 3 प्रश्न, अलंकारावरती 3 प्रश्न, धातू साधित नाम याच्यावरती 1 प्रश्न, नामाचे प्रकार 1 प्रश्न, भाववाचक नाम ओळखा याच्यावरती 1 प्रश्न, सर्वनामावरती 1 प्रश्न, विशेषण प्रकार याच्यावरती 1 प्रश्न, क्रियापद 1 प्रश्न, समानार्थी शब्द 4 प्रश्न होते, विरुद्धार्थी शब्द 2 ते 3 प्रश्न, समास विभक्ती 3 ते 4 प्रश्न, काळ किंवा वाक्याचे प्रकार याच्यावरती 1 प्रश्न होता. आता करंट अफेअर्स मध्ये महत्त्वाचे टॉपिक कोणते आहेत ते तुम्ही बघू शकता. जे प्राचीन इतिहास आहे याच्यावरती प्रश्न विचारतेच TCS. याच्यावरती 4 प्रश्न, समाज सुधारक तुम्हाला वरतीच प्रश्न सांगितले, समाज सुधारक, आंदोलने, चळवळीवर 2 प्रश्न होते. त्याच्यानंतर बघू शकता बहिष्कृत हितकारणी सभा कोणी स्थापन केली हा प्रश्न होता, याचे उत्तर सांगितले. राज्यशास्त्र पॉलिटिक्स म्हणजे पॉलिटिक्सवरती 3 प्रश्न, संपत्तीचा हक्क व मूलभूत हक्कांबाबत कधी काढून टाकण्यात आला, संपत्तीचा हक्क कधी काढून टाकण्यात, वरती माझे चुकले तर कोणत्या कलमानुसार त्याचे आरक्षण आहे असा प्रश्न मी सांगितला कलम 31 नुसार, परंतु इथे कधी काढून टाकला तो हक्क वगळण्यात आलेला आहे, त्याचे रूपांतर सांगितले आहे, कधी काढण्यात आलेले आहे. तर अन्न भेसळ कायदा याच्यावरती प्रश्न, याचं उत्तर मी सांगितलेलं आहे. भूगोलवरती 2 प्रश्न, कापूस पिकाबाबत 3 स्टेटमेंट आणि प्रश्न होते. त्याच्यानंतर जे अर्थशास्त्र आहे इकॉनॉमिक्स त्याच्यावरती 3 प्रश्न. त्याच्यानंतर हायपर प्लांटेशन त्याच्यावरती प्रश्न होता. विज्ञानवरती 3 प्रश्न, प्रश्न रसायनशास्त्र ॲसिड बेस वर 2 प्रश्न, वनस्पतीशास्त्र 1 प्रश्न, सेल्फ हेल्प ग्रुप वर 1 प्रश्न होता आणि मनरेगा नावाची जी योजना आहे याच्यावरती प्रश्न होता. आणि योजनांवरती महत्त्वाचे प्रश्न तर तुम्हाला असतातच, हे मी तुम्हाला आधीच सांगितलेले आहे. तर अशा प्रकारचे हे प्रश्न विचारले होते TCSने. मित्रांनो तुम्ही जर पेपर जर दिला असेल, तुम्हाला जर या ठिकाणी जर तुम्ही पेपर दिला असेल तर तुम्हाला प्रश्न पाठवायचे असतील तर 94 03 16 1 मिनिट 16 98 16 बघू शकता. 94 03 16 98 16 या नंबरवरती तुम्ही प्रश्न पाठवू शकता. ठीक आहे. जर डाऊट असेल तर तुम्ही विचारून घेऊ शकतात मला. नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. ठीक आहे.